बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। आज सकाळपासून जवळपास सर्वच वृत्तवाहिन्यांवर शिवसेनेच्या याचिकेच्या संदर्भातल्या बातम्या आल्या। माननीय सुप्रीम कोर्टामध्ये येत्या काही दिवसांमध्ये शिवसेनेची एक याचिका सुनावणीला येणार आहे। नेमकी कोणती याचिका आहे, काय सध्याची परिस्थिती आहे या याचिकेसंदर्भात, शिवसेनेच्या मान्य सुप्रीम कोर्टामध्ये नेमक्या किती याचिका प्रलंबित आहेत, या सर्वच प्रश्नांची उत्तर देण्याचा या व्हिडिओमध्ये मी एक छोटेखानी प्रयत्न करतोय। तुम्हा सर्वांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील, नेमकं या याचिकेत काय होणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये पुढच्या 5 ते 10 मिनिटात देणार आहे। लक्षात घ्या शिवसैनिकांनो, माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेच्या 2 प्रमुख याचिका सुनावणीसाठी होत्या। एक 16 गद्दारांच्या अपात्रतेची, त्या 16 गद्दारांच्या अपात्रतेची याचिका कालांतराने वेळेप्रमाणे ती याचिका खारिज झाली असं म्हणता येईल, कारण विधानसभा संपली, मागची विधानसभा संपली आणि ती याचिकाही संपली। 16 गद्दार ती याचिका संपली। आता शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली अतिशय महत्त्वाची असलेली आणि होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली याचिका माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीसाठी आहे, ज्या संदर्भात आज शिवसेनेचे वकील, वरिष्ठ वकील देवदत्त कामत यांनी माननीय सुप्रीम कोर्टाला ह्या गोष्टीची जाणीव करून दिली आणि या केसच्या, त्या महत्त्वाच्या केसच्या संदर्भात त्यांना त्या बघा, शेवटी कसं असतं, मेन्शनिंग करणं हे फार गरजेचं असतं, कारण भले सुप्रीम कोर्ट ती तारीख येत असेल, लिस्टिंग होत असेल, पण ती ज्यावेळेस सुनावणीला येते त्यावेळेस ती डिलिस्ट होऊन जायची। लिस्टिंग असलेली तारीख डिलिस्ट व्हायची हा सिलसिला गेल्या कित्येक महिन्यांपासून, नवे तर जवळपास 1-1.5 वर्षांपासून आपण पाहतोय। आज जवळपास 2 ते 2.5 वर्ष झालेले आहेत या याचिकेवर कुठलीही शेवटची सुनावणी झालेली नाही। त्यामुळे देवदत्त कामत यांनी मेन्शनिंग केलं आणि माननीय सुप्रीम कोर्टाने ही गोष्ट मान्य केली की येत्या 16 जुलै रोजी शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली याचिका माननीय सुप्रीम कोर्ट सुनावणीला घेत आहे। आता यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आतापर्यंत लिस्टिंग होऊन डिलिस्ट होण्याची ती परंपरा होती, पण यावेळेस सुप्रीम कोर्टाने स्वतः तिला लिस्टिंग करून घेतलेलं आहे। त्यामुळे 16 जुलै रोजी 2025 आपली शिवसेनेची सुप्रीम कोर्टात नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातली याचिका माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला येईल। आता या याचिकेमध्ये नेमकं काय घडणार आहे, शिवसेनेच्या बाबतीत नेमक्या काय काय गोष्टी असणार आहेत, त्या सर्वच्या सर्व पुढच्या 2-3 मिनिटात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो। सर्वात प्रथम ही याचिका नेमकी कशा संदर्भात आहे, तर पक्ष एबी फॉर्म देतो, पक्षाच्या एबी फॉर्मवर आमदार खासदार निवडून येतात आणि तेच आमदार खासदार जर पक्षावर दावा ठोकत असतील आणि पक्षच माझा म्हणत असतील तर ते नेमकं कुठल्या कलमाच्या अंतर्गत आहे, या सगळ्या गोष्टींवर बघा, इतक्या छोट्याशा गोष्टी मी तुम्हाला हे सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच सगळ्या गोष्टींवर हा सारा काठ्याकूट तिथे घडणार आहे। मग जर पक्षावरच अशा प्रकारे दावा ठोकला गेला तर पक्षाला महत्त्व काय, हा आपला सगळ्यात साधा आणि सोपा प्रश्न इलेक्शन कमिशनच्या विरोधात माननीय सुप्रीम कोर्टाला असणार आहे आणि याच्यावरच ही संबंध याचिका असणार आहे। आता बघा, या सगळ्या गोष्टी कुठून सुरुवात झाल्या, 20 फेब्रुवारी 2023 रोजी शेवटची नावाच्या चिन्हाच्या संदर्भात, मी सगळ्या गोष्टींचा घटनाक्रम, काही तारखा काही लक्षात राहत नाही त्यामुळे मला लिहून घ्याव्याशा लागतात। बघा, 20 फेब्रुवारी 2023 नाव आणि चिन्ह याच्या संदर्भात शेवटची सुनावणी झाली आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, तुमच्या माझ्या भाषेतला चुनाव आयोग, याने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह हे शिंदे टोळीला, शिंदे गटाला देऊ केलं। कशाच्या आधारावर, आमदारांची बहुसंख्या, खासदारांची बहुसंख्या याच्या आधारावर देऊ केलं। आता याच्या पुढे काय झालं बघा, सगळ्यात प्रथम लक्षात घ्या, 19 जून 1966 ला स्थापन झालेला हा आपला पक्ष 21 जून रोजी असा ऐऱ्या गैऱ्याच्या हातात फक्त आमदार खासदारांच्या संख्येवर देताना, आता आपण काय त्या चुनाव आयोगाची लाज लज्जा शरम काढायची, मला त्याच्यावर मी बोलणार नाही, पण पुढे ऐका, मी तुम्हाला घटनाक्रम सांगतो। बंडखोर बहुमतात होते म्हणून नाव आणि चिन्ह इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिलं। इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या याच निर्णयाच्या विरोधात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेची 16 जुलैची ती याचिका सुनावणीसाठी आहे। याच्यामध्ये आपण 99% इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि 1% विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष यांच्या विरोधातली आपली ही याचिका खऱ्या अर्थाने असणार आहे।
पक्ष कोणाचा हा निर्णय झालेला नसताना, म्हणजे तुम्हाला काही गोष्टी अजूनही आठवत असतील, ज्या वेळेस चंद्रचूडांनी जो निर्णय दिला होता, आठवतोय तुम्हाला, 11 मे 2023चा अंतिम निकाल लागला. जवळपास 145 पानांचा हा निकाल होता आणि यामध्ये चंद्रचूड साहेबांनी, बघा चंद्रचूडांनी संपूर्ण निकाल विरोधात दिला का असं आपण अजिबात म्हणू शकत नाही. फक्त काय झालं, त्यांनी निकाल देण्यासाठी चोराच्या हातात किल्ल्या दिल्या. बघा लक्षात घ्या, चोराच्या हातात किल्ल्या दिल्या म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षांच्या हातामध्ये हा निकाल सोपवला. त्यांनी काय सांगितलं बघा, त्यांची मी निरीक्षण तुम्हाला काही गोष्टी मी तुम्हाला उजळणी करून देतो. निकाल असा होता, आम्हीच खरी शिवसेना असं कोणीच म्हणू शकत नाही. म्हणजे शिंदे टोळी आम्हीच खरी शिवसेना हे म्हणू शकत नाही. हे स्पष्टपणे 144 पानावर लिहिलं गेलं आहे कन्क्लुजनमध्ये, निरीक्षणांमध्ये. आम्हीच खरी शिवसेना कोणी म्हणू शकत नाही. राज्यपालांनी घेतलेले निर्णय हे घटनाबाह्य, घटनेला धरून नव्हते. हा सुद्धा एक ताशेरा त्याच्यामध्ये आहे, शेरा ओढलेला आहे. राज्यपालांच्या निर्णयावर सांगितलं. त्यानंतर भरत गोगावलेंचा व्हीप हा अनाधिकृत आहे, हे सुद्धा मान्य सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये आहे. बघा आता लक्षात घ्या, स्टॅटस-को अँटाय होऊ शकला असता जर राजीनामा, उद्धव साहेबांनी राजीनामा दिला नसता, हे मान्य सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणामध्ये आहे. स्टॅटस-को अँटाय याचा अर्थ तुम्हाला माहिती असेल, घड्याळाचे काटे उलटे फिरवणे. हा स्टॅटस-को अँटाय होऊ शकला असता. पण मला काही गोष्टी तुम्हाला इथे आठवण करून द्यायचे. ज्या वेळेस नरहरी झिरवळांनी 16 गद्दारांना अपात्र केलं होतं, कारण तुम्हाला आठवायला हवं, शिवसेनेने त्या संदर्भातलं एक पत्र मान्य नरहरी झिरवळांना, उपसभापतींना दिलं, कारण सभापतींनी राजीनामा दिला होता नाना पटोलेंनी. काल परवा त्यांचं निलंबन झालं. यांचं काय हे मला कळत नाही. नाना पटोलेंचं ठीक आहे, जाऊ दे, त्याच्यावर नंतर बोलू. पण नरहरी झिरवळांनी 16 गद्दार अपात्र केले होते. याचं कारण असं, ज्यावेळेस शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाची बैठक, ज्यावेळेस हे सुरत गुवाहाटी फिरत होते, विधिमंडळ पक्षाची बैठक तिथे शिवसेना भवनाला लावली होती, त्यावेळेस हे सारे गैरहजर राहिले. त्यामुळे पक्षाचा आदेश झुगारणं, कारण त्यावेळेस व्हीप काढला गेला होता, पक्षाचा आदेश झुगारून तुम्ही तिथे सुरत गुवाहाटी फिरत होता. त्यामुळे पक्ष शिस्तभंगाची कारवाई करत 16 आमदारांची अपात्रता त्यावेळेस केली गेली होती. या अपात्रतेच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाने, त्यावेळेस वॅकेशन चालू होतं, लक्षात घ्या, तोही महिना जूनचा होता. त्या जूनच्या महिन्यामध्ये वॅकेशन बेंचने, द्विपक्षीय वॅकेशन बेंचने, द्विसदस्यीय वॅकेशन बेंचने या 16 गद्दारांची अपात्रता रद्द ठरवली होती. पण त्याच वेळेस राज्यपालांनी स्वतःहून, म्हणजे विरोधी पक्षनेता गेला नसताना, म्हणजे फडणवीस विरोधी पक्षनेते होते, ते गेले नसताना राज्यपालांकडे की बाबा आम्हाला सरकार अल्पमतात दिसतंय वगैरे, तुम्ही बहुमत चाचणी वगैरे बोलवा, हे काहीही, म्हणजे कुणीही तशा प्रकारचं पत्रही दिलं नसताना स्वतः कोश्यारीने त्यावेळेस, म्हणजे माननीय सुप्रीम कोर्टाचा आदेश तर नंतर आला, पण त्याच्या अगोदरच उद्धव साहेबांना तुमचं बहुमत सिद्ध करण्याचं एक लेटर पाठवलं. त्यानंतर उद्धव साहेब मान्य सुप्रीम कोर्टामध्ये गेले. सुप्रीम कोर्टाने तो आदेश कायम ठेवला. कुठला आदेश? या राज्यपालांचा. म्हणजे तिकडे 16 गद्दार अपात्र करायचे नाहीत, इकडे आदेश कायम ठेवायचा. आणि त्यानंतर तुम्ही विचार करायचा, आता आपल्याला दिसतंय आपण अल्पमतात आलेलो आहोत, त्यानंतर बहुमत चाचणीस सामोरं जा, हा आदेश मात्र कायम ठेवायचा. मग त्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला होता. पण त्या राजीनाम्याच्या संदर्भात काय म्हणतायत, स्टॅटस-को अँटाय होऊ शकला असता, घड्याळाचे काटे उरते फिरवता आले असते, पण जर तो राजीनामा दिला गेला नसता तर, जाऊ दे, त्या जर तरच्या गोष्टी त्याला अर्थ नाही. त्यावेळेस ते तसं समजा राजीनामा नसताही दिला तर वेगळ्या काही गोष्टी घडवल्या असत्या. असो, आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या, आता बघायला गेलं तर तुम्हाला एक लक्षात घ्या, या सगळ्या निर्णयावर येत्या 16 तारखेला सुनावणी होते. पण सगळ्यात चांगल्या कुणाच्या फिट झाल्या असतील ना, किंवा चेपल्या असतील ना, सगळ्यात जास्त कुणाच्या फिट झाल्या असतील किंवा चेपल्या असतील त्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या. कारण येत्या 16 तारखेला शिवसेनेचे वकील जणू काही ते वाघ, असे नरभक्षी वाघ असतात ना, ते कसे भूक लागल्यानंतर कसे असे सुटतात अगदी आणि ओरबडून काढतात शिकारीला, तशा प्रकारची ही गोष्ट होणार आहे. फक्त 16 तारखेची केस व्यवस्थित सुप्रीम कोर्टात सुनावणीला लागली पाहिजे आणि ती लागेल. सुप्रीम कोर्टाच्या वॅकेशन बेंचने, म्हणजे आताच्या वॅकेशन बेंचने ही गोष्ट सांगितलेली आहे की हो, येत्या 16 तारखेला ही सुनावणी होणार आहे. आणि देवदत्त कामत यांच्या ह्या आजच्या मेन्शनिंगला यश आलेलं आहे. आता काल परवामध्ये शिंदे गटाच्या कार्यकारिणीची बैठक झाली, त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची, शिंदे टोळीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये एक ठराव पास झाला आणि पुन्हा एकनाथ शिंदेंची शिंदे टोळीच्या मुख्य नेतेपदी पुन्हा एकदा निवड झाली. आता आपलाच चित, आपलाच पट, आपलंच राज्य, आपलेच भिडू,
आपल्याच माणसांमध्ये हे खेळतात, इज्जत खेळतात, जे काही असेल ते. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या टोळीकडे शिवसेना हे नाव आहे आणि धनुष्य हे चिन्ह आहे, हे स्वतः चिन्ह नाव हे यांचं आहे का? हे माननीय सुप्रीम कोर्टाच्या 145 पानांच्या 44 आणि 145 पानांवर हे मेन्शन आहे की शिवसेना हे नाव हे आम्हीच असं कोणी म्हणू शकत नाही. मग शिंदे टोळी स्वतःकडे ते कसं मिरवते, या गोष्टी लक्षात घ्या. म्हणजे जर भविष्यामध्ये 16 तारखेच्या या मेन्शनिंगवर, जे आपण आज मेन्शनिंग केले त्याच्यावर ज्यावेळेस निर्णयाला सुरुवात होईल, ते चिन्ह सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाप्रमाणे कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून सांगण्यात येऊ शकतं. धनुष्य हे चिन्ह मुळात लक्षात घ्या, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, ज्याला आपण प्रेमाने चुनाव आयोग म्हणतो, हा चुनाव आयोग लक्षात घ्या, म्हणजे पक्षांची नावं चिन्ह रिझर्वेशन आणि अलॉटमेंट कायदा 1968 प्रमाणे नाव आणि चिन्ह याच्या संदर्भात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला फक्त चिन्हाच्या संदर्भात निर्णय घेता येतो, नावाच्या संदर्भात नाही. नाव ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची प्रॉपर्टी नाही, फक्त चिन्ह हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची प्रॉपर्टी आहे. नाव हा त्या पक्षाचा पक्षप्रमुख, अध्यक्ष किंवा त्या पक्षाची कार्यकारिणी ठरवत असते. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने शिवसेना हे नाव या शिंदे गटाला देताना या कुठल्याही गोष्टींचा विचार केला नाही. फक्त लेजिस्लेचर पार्टीचं बहुमत म्हणून त्यांनी शिंदे गटाकडे शिवसेना हे नावासकट चिन्हही देऊ केलं. या सगळ्या गोष्टींवर तिथे चांगला मजबूत काथ्याकडून आहे. मगाशी म्हणाल ना, वाघ ते मान्य सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेचे जे वरिष्ठ वकील बसलेले आहेत, अगदी कपिल सिब्बलांपासून देवदत्त कामतांपर्यंत, बघा तुम्हाला कसा तिथे नरसंहार पाहायला मिळतोय, ते लक्षात घ्या. आता त्यानंतर विधानसभा अध्यक्ष, या विधानसभा अध्यक्षांकडे ज्या प्रकारे ही केस सोपवण्यात आली होती आणि त्यावेळेस सोपवताना एक गोष्ट स्पष्टपणे सांगण्यात आली होती मान्य सुप्रीम कोर्टाकडनं की तुम्ही तुमच्या पद्धतीने या केसचा स्वतंत्र तपास करा आणि पक्ष कुणाचा याप्रमाणे निर्णय घ्या. पक्ष कुणाचा इथपासून तुम्ही सुरुवात करा. लक्षात घ्या, यांनी काय केलं, विधानसभेच्या अध्यक्षांनी ज्यावेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने निकाल दिला त्या निर्णयाला त्यांनी काठ मारलीच नाही. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा निकाल गृहीत धरून त्यांनी पक्ष हा एकनाथ शिंदेचा समजून त्याप्रमाणे कारवाई केली आणि कुणालाही अपात्र केलं नाही. लक्षात घ्या तुम्ही, जर शिवसेनेच्या म्हणजे आपल्या आमदारांना अपात्र केलं असतं तर मात्र माननीय सुप्रीम कोर्टाला लागलीच न्यायनिवाडा करावा लागला असता आणि कदाचित हे शिंदे टोळीचे त्याच वेळेस सारे अपात्र झाले असते. ही परिस्थितीच उद्भवू नये म्हणून शिवसेनेच्या सुद्धा आमदारांना त्यांनी अपात्र केलं नाही. त्या 15 आमदारांना त्यावेळेस सुनील प्रभू चांगलंच म्हणत होते की आम्हाला अपात्र करा, आम्ही म्हणजे हे खरी शिवसेना तर मग आम्ही कोण, मग आम्हाला अपात्र करा. तर आम्हालाही अपात्र केलं गेलं नाही. याचं कारण सांगतो, माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ही अति ताबडतोब केस म्हणून सुनावणीला येऊ नये. आता लक्षात घ्या, राजकीय पक्ष याचा विचार न करता लेजिस्लेचर पार्टी म्हणजे विधिमंडळ पक्ष ध्यानात घेऊन, त्याचं बहुमत ध्यानात घेऊन ज्यावेळेस तुम्ही पक्ष देता, आता त्याच्यानंतर काय झालं बघा, पक्ष दिला आणि राजकीय पक्ष 2 वर्षांचा कालावधी भेटल्यानंतर त्या 2 वर्षांच्या कालावधीमध्ये राजकीय पक्ष हा तयार केला गेला. याचा अर्थ कळतो तुम्हाला? म्हणजे वरचा म्हणजे मंदिराचा अगोदर तुम्ही पाया बांधणार की थेट कळस बांधणार? यांनी अगोदर कळस बांधला म्हणजे राजकीय पक्षाला बाजूला केलं, पायाला बाजूला केलं आणि थेट विधिमंडळ पक्ष म्हणजे ज्या राजकीय पक्षाच्या आधारावर हा विधिमंडळ पक्ष चालतो किंवा ह्यांच्या जीवावर हा निवडून येतो, त्यांच्या जीवावर पाया ठरवला गेला. ही काय अजिंठा वेरूळची लेणी आहे जी मुक्तापासून किंवा घुमटापासून चालू केली गेली खडकात खोदताना? विचार करा तुम्ही या. आणि ह्या 2 वर्ष मिळालेल्या ह्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये पक्ष समांतर तयार करण्याचं काम ह्यांच्याकडनं होत आहे. त्यामुळेच रोज पक्ष प्रवेश करवून घेतले जातात. तुम्हाला याचं कारण कळलं असेल. त्यांनी कितीही प्रयत्न करावा, कितीही या टोळीमध्ये प्रवेश करून घेतले जावे, पण यांच्या पक्षाला कायम टोळी म्हणूनच संबोधलं जाणार किंवा गट म्हणूनच संबोधलं जाणार. तुम्ही कितीही प्रयत्न करा, किती बेडकाने फुगून दाखवायचा प्रयत्न करा, तो बेडूक बैल होऊ शकत नाही. तुम्ही बेडूक म्हणूनच राहणार, तुम्ही टोळी म्हणूनच राहणार. माननीय सुप्रीम कोर्टाकडनं होय आपल्या सर्वांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. भीमाचा पुत्र तिथे बसलेला आहे, भूषण गवई तिथे बसलेले आहेत, सर्वोच्च न्यायाधीशाच्या सर्वोच्च स्थानी बसलेले आहेत. भीमाचा पुत्र मी म्हणतो त्यांना, रासू गवईंचे देखील ते पुत्र आहेत आणि रासू गवईंचं
ते कार्य आपल्या सर्वांना चांगलंच माहिती आहे, त्याविषयी मी जास्त काही इथे बोलणार नाही. पाहूयात नेमकं काय घडतं. या सर्व घटनांच्या संदर्भातल्या बातम्या मी तुम्हा सर्वांपर्यंत घेऊन येत राहील, त्याची फोड करून तुम्हा सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करेल. तुर्तास मी तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.